लक्ष्मणनी ज्या पद्धतीने वर्णन केलं, तर पोलिसांनी ड्रग माफियाचा एजंट म्हणून त्या पद्धतीने त्या मुलाची मारहाण केली. मला लाज वाटते की आमचा भाजप सरकारचे पोलीस अशा प्रकाराने वागतात आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर जे पोलीस इन्व्हॉल्व होते त्याची नावं मी दिलेली आहेत. मला पोलिसांनी सांगितलं आहे की त्यांना ड्युटीवर येऊ दिलं नाही आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर मी या पोलिसांवर कारवाई करणार. गरज पडली तर सुप्रीम कोर्टपर्यंत जाणार. परंतु ड्रग माफिया आणि भूमाफियाचे एजंट म्हणून जर मरियम्मा माता तो दर्शन घ्यायला गेला होता 15 वर्षाचा तो लक्ष्मण, त्याची बेरहमीने पिटाई करणारा तो पोलीस नाही, तो ड्रग राक्षस आहे आणि त्याच्यावर कारवाई होणारच. इथे महापालिका अधिकारी उपस्थित आहेत. त्यांना पण मी सांगितलं तुमची नौटंकी बंद करा. आजपर्यंत महापालिकेत माफियांचं राज्य होतं. हे जे याच्यावर मोबाईल उभा आहेत, ह्या मोबाईलला परमिशन लागते. जर परमिशन नाही तर तो मोबाईल राहिला कसा उभा? त्याने मला सांगितलं आज 7 वाजेच्या नंतर इथे याचं डिमोलिशन सुरू होणार. आता मुंबईतला सगळे ड्रग माफिया, बांगलादेशी माफिया आणि भूमाफिया यांना आम्ही सांगू इच्छितो, अभी आपके दिन पूरे हो.